आणि विशेष म्हणजे आमचे वडील बाबाजींकडे जायचे, सगळेच जायचे. त्यावेळेस शिवरात्रीच्या दिवशी जनार्दन स्वामीनं नारळ दिलं होतं आईच्या जोडीत. एक मला द्यायचं आणि एक तुला घरी ठेवायचं. त्याच वेळेस शब्द दिला होता आईला. आणि ज्यावेळेस आम्ही काकोळ्यात होतो शिवपुरीत 8वीला असताना, त्यावेळेस सांगितलं एक घरी राहणार आणि तू माझ्याजवळ राहणार. त्याच दिवशी म्हणजे तुला संन्याशी व्हावं लागेल. त्याच दिवशी शब्द द्यावा लागला होता, हे लक्षात घे. लहानपणीच हातात हात घेऊन शब्द काकोळ्यात दिलेला आहे शिवपुरीत. म्हणजे त्याच वेळेस सद्गुरू जनार्दन स्वामीला शब्द दिला होता. नंतर बाबाजी गेले, मग कुठं जायचं, आम्हाला आश्रयच राहिला नव्हता. आणि तो आश्रय जर दिला असेल तर परमपूज्य माधवगिरी महाराजांनी दिला. म्हणून आम्ही सगळे व्यासपीठावर बसलो आहोत. हे जे काही आता नवरत्न म्हणतात, संतोषगिरी बाबा असेल, श्रवणगिरी बाबा असेल, आम्ही असो, हे सर्व आमच्या आईचं, सगळे संतोषगिरी बाबांच्या आईचं, श्रवणगिरी बाबाचं आईचं मन मोठं आहे की बाबा आम्ही तरी एकच जन्मापुरते, पण तुम्ही जन्मासाठी आम्ही तुमच्या जोडीत टाकतो आहोत. माधवगिरी बाबाला सोपवून दिली आणि म्हणून माधवगिरी बाबांनी ही बनवली. म्हणून आम्ही आयुष्यात माधवगिरी बाबांच्या शब्दाच्या पुढे जात नाही. ते आमच्यासाठी जनार्दन स्वामी आहे. हे मौनगिरी माधवगिरी